Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात. विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग. उकड्यापासून आता नागरिकांची सुटका. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. परशुराम घाटात माती दगड मार्गावर तर घाटातनं संथ गतीने वाहतूक सुरू. पुढील 2 दिवस कोकणाला रेड अलर्टचा इशारा. दरम्यान संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. देवगड जामसंडे या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. रस्त्यांवर साचलं पाणी. दरम्यान देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. सिंधुदुर्गात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याची माहिती. तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या भिलदरी शाफियाबाद या गावामध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांचे शेतातील शेती उपयोगी साहित्यही वाहून गेले. सिंधुदुर्गच्या राजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे आडिवरे महाकाली मंदिराजवळ पूरसदृश्य परिस्थिती. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. श्रीराम ब्रिज जवळ महामार्गाच्या अपूर्ण कामांचा नागरिकांना फटका. ब्रिज जवळील घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं मोठं नुकसान. मान्सूनच्या पावसानं कोकणातल्या धबधब्यांचे नयनरम्य रूप समोर. तर शेकडो फुटांवरून कोसळतोय गर्द हिरवाईनं नटलेला निवळीचा धबधबा. पर्यटकांची गर्दी आता या ठिकाणी वाढणार. बीड जिल्ह्यातील 11 पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो. तर 3 प्रकल्पांमध्ये 75% पेक्षा जास्त साठा. 13 दिवसात 38 मिलीमीटर पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली. वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे हेडगी तलाव तुडुंब भरला. तर जून महिन्यातच तलाव भरल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. पावसामुळे दिवे घाटातील धबधबे भरभरून वाहू लागले. तर घाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत. पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनाची डोकेदुखीही वाढणार. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यानं केळीच्या बागांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी मुदखेड तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्यांची मदत. व्हिडिओ आणि फोटोज जमा करत आता पंचनामे. तर मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची माहिती. पुण्यातही मुसळधार पाऊस. हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झालं. पावसानं विश्रांती घेताच पाणी ओसरलं होतं. मात्र रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे 2051 गावांमधील तब्बल 3488 शेतकरी बाधित. 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर. तर अरळी या गावातला पूल गेला वाहून. पुलाच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आंदोलन. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. तर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये 32 मिलीमीटर पावसाची नोंद. अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणमध्ये 97% पाणीसाठा. तर धरणातनं 450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण परिसरातील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गच्या दाभोलीमध्ये मुख्य रस्त्यावर दगड कोसळला. तर सुदैवानं जीवितहानी नाही. वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील वाहतूक यामुळे सुरळीत. जून महिन्यामध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी पेरणीचं काम हाती घेतलंय. पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची आता कामाची लगबग सुरू. समाधानकारक पाऊस पडण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. बीड जिल्ह्यामध्ये पेरणी केलेल्या पिकांना 2 दिवस झालेल्या पावसानं नवसंजीवनी. दुबार पेरणीचं संकट टळण्याची शक्यता. पावसानं उघडीप दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये डाळींच्या दरात घट. तर तूर, मूग, हरभरा आदी डाळींची मागणी घटल्यानं 10 ते 15 रुपयांनी दर घसरले. पावसाळी वातावरणामुळे डाळींची खरेदीही मंदावली. वाशिमच्या शेलू बाजार मंगरुळपीर या महामार्गावर विद्युत लाईनसाठी वृक्षतोड. पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी. कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. लासलगाव बाजार समितीच्या सभापतींना स्थान. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची दुरावस्था. तर दालनासमोरील छताचा भाग उघडा पडला असून स्लॅब कोसळण्याची शक्यता. बीडच्या परळीतील जिरेवाडी ते परळी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांची कसरत. रस्त्याचं काम तत्काळ करण्याची नागरिकांची मागणी.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधीक्षकांच्या कार्यालयाला गळती, तर पावसाच्या पाण्यामुळे खुर्ची, टेबल आणि इतर साहित्यावर पाणीच पाणी. छतातनं गळणारं पाणी कार्यालयाच्या बाहेर. नागपुरातील गोवारी पुलाजवळ लटकत्या पाईपमुळे अपघाताची शक्यता. प्रशासनाकडे तातडीनं आता दखल घेण्याची मागणी. भंडाऱ्यातून जाणाऱ्या नवीन बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात. पर्यावरण विभाग आणि गोसेखुर्द विभागाची परवानगी न घेता नदी पात्रात टाकले दगड आणि मुरुम. नदीचे पात्र छोटे झाले. पावसाळ्यामध्ये भंडारा शहराला पुराचा धोका. भोर महाड मार्गावरील जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, तर रस्त्याचं काम सुरू असलेलं बंद पाडलं. आपटी ते निगुडघर या गावादरम्यान सुरू होतं रस्त्याचं काम. लातूर जिल्ह्यामध्ये घोड्यांमध्ये ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव आढळला, तर ग्लॅडर्स माणसांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. प्रशासनाकडून आता तातडीनं उपाययोजना सुरू. आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान मिळणार. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. पुणे शहरात 21 आणि 22 जूनला सर्व मटण, चिकन आणि दारूची दुकानं बंद ठेवावीत. संघर्ष सेनेच्या पालिकेच्या आयुक्तांकडे मागणी. तर पुण्यामध्ये 21 आणि 22 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार. शनी शिंगणापूर देवस्थानात बेसुमार नोकर भरती, भ्रष्टाचार आणि बोगस ॲपच्या माध्यमातून भाविकांची लूट. मंदिर विश्वस्त मंडळामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची या ठिकाणी आरोप करत माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड. विजयसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते निवडपत्र सुपूर्द. नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन डिसेंबर महिन्यामध्ये होणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन. काल उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र. सांगलीतनं पुन्हा एकदा दिला गेला शिवसेना आणि मनसे युतीचा नारा. पुण्याच्या सिंहगडमध्ये आमदार भीमराव तापकीर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात आढावा. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात. निवडणुकीमध्ये प्रथमच चौरंगी लढत होणार. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उल्हास नरडांना अटक, तर काँग्रेस नेत्या नयना झाडे यांचा पोलीस प्रशासनाला सवाल. उल्हास नरडा यांच्याकडून तक्रार आणि त्यांनाच आधी अटक का? बड्या शिक्षण संचालकांना वाचवण्यासाठी उल्हास नरडांचा बळी. नयना झाडेंची प्रतिक्रिया. जालन्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट. अनुदान घोटाळ्याची रक्कम 40 कोटींवर पोहोचली. अनुदान वाटपामध्ये बनावट शेतकरी दाखवत लाटले पैसे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांसह तहसील कार्यालयातील कर्मचारी सुद्धा यामुळे आता रडारवर. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.